अथक प्रयत्नांनंतरही तामिळनाडूत आपला प्रभाव निर्माण करण्यात फारसे यश न मिळालेल्या भाजपने आता कदाचित आपली रणनीती बदलण्याचा निर्णय घेतला असावा। भाजपचे तामिळनाडूतील सगळ्यात मोठे नेते माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी पक्ष सोडण्याचा मनोदय व्यक्त केला। भाजप अध्यक्षांकडे त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला, परंतु अमित शहांनी त्यांना सध्या थांबण्याची विनंती केली आहे। अण्णामलाई राजकारण विरहित सामाजिक संघटना उभी करणार आहे। ते एक अराजकीय सामाजिक चळवळ सुरू करणार असून ज्याचा वैचारिक पाया राष्ट्रवादी तमिळ असणार आहे। त्यासाठीच त्यांनी भाजपचा राजीनामा देऊ केलाय। सध्या राज्यात विजय यांचा मुकाबला करण्या एवढा कुणी नेता नाही। द्रविडम युग संपुष्टात आले आहे। केवळ भाषेच्या आधारे राजकारण आता चालणार नाही। राज्याचे राजकारण बदलले आहे। या पृष्ठभूमीवर अण्णामलाई जनतेत राहून एक आंदोलन उभे करू पाहत आहेत। तामिळनाडू भाजपा संघटनेतील प्रमुख चेहऱ्यांपैकी अण्णामलाई हे एक आहे। त्यांच्या मागे तरुणांची मोठी क्रेज आहे। काही विवाद्य भूमिकांमुळे भाजपला तामिळनाडूत आपला जनाधार व्यापक करता आला नाही। आता कदाचित अण्णामलाई यांच्या माध्यमातून भाजप आपला चेहरा झाकून वेगवेगळ्या मुखवट्याच्या आड आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करू पाहत आहे। भाजप सोबत कोणतीही कटुता न ठेवता आपला वेगळा मार्ग आपण निवडणार असल्याचे संकेत अण्णामलाई यांनी दिले होते। त्याचा अर्थ भविष्यात जेव्हा केव्हा भाजपला गरज असेल तेव्हा अण्णामलाई त्यांची ताकद भाजपच्या मागे उभे करू शकतील। हा एक नवा प्रयोग भाजप आणि राष्ट्रीय सेवक संघ करीत असावेत असं वाटतंय। भविष्यात कदाचित अण्णामलाई आणि रजनीकांत एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। हा पक्ष अर्थातच भाजप समर्थक असेल। एकूणच पुढील दाराने आलेले अपयश भाजप मागील दाराने भरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।